हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बनवतोय डाळ बाटी, शुद्ध मराठीमध्ये डाळ बाटी. आणि राजस्थानी लोक थोड्या वेगळ्या टाईपची बनवतात, आपण थोड्या वेगळ्या टाईपची बनवतोय. तर तुम्हाला पण डाळ बाटी आवडते का मला नक्की कमेंट करून सांगा. त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे रवा, मोठा मोठा रवा घ्यायचा आहे. बस दोनच लोकांचं बनवते मी, शिल्लक राहिला तर कोणी खाणार. गव्हाचं पीठ, ओके. हे जास्त झालं, थोडंसं कमी करूया. ओके. तर आणि याच्यामध्ये थोडंसं मकाचं पीठ, कॉर्नफ्लोअर. त्यानंतर त्यामध्ये थोडासा चवीनुसार मीठ, कलर येण्यासाठी थोडी हळद. मला कलर आवडतो त्याला आलेला, म्हणून मी थोडीशी हळद टाकत असते कलर येण्यासाठी. त्यानंतर आपल्याला टाकायची अजून एक गोष्ट, अजवाईन पण बोलूया. ठीक आहे, ती बारीक करून घ्यायची, थोडीशी जास्त टाकायची, छान लागते. बारीक मी अशीच बारीक करून टाकत असते, तिला जास्त मेहनत घेत नाही. ठीक आहे, एवढे झाले तरी बस. आता मिक्स करून घेऊया. विसरले मी टाकायची, थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा. तुम्हाला आवडत असेल तर खूप जास्त टाकून. मी खूप चांगली कुक आहे पण मला फक्त टाईम भेटत नव्हता कामामुळे, म्हणून. नाहीतर मला खूप चांगला स्वयंपाक येतो. तर रवा पीठ मळून झालेलं आहे छानपैकी. याला आता थोड्या वेळासाठी असंच ठेवायचं आपण भिजण्यासाठी. आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण सांबार बनवण्याची तयारी करूया. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे लसूण, कांदा, टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंगा पाहिजे तर त्या कट करून घेऊया मस्त. कांदा कापतोय मी, रडायला तर. तर आपला भाज्या चिरून झालेल्या आहेत. हे जाडे कडीपत्त्याचं त्याचे जवळजवळ सगळे घेतलेले मी. आता थोडेसे घेऊया. ताजा कडीपत्ता तोडून घेतल्यावर जो वास असतो ना, तो बाहेरच्या आणलेल्या कडीपत्त्याला कुठं. सगळ्या वस्तू मी अशा टाकून घेतलेल्या त्याच्यामध्ये, मस्तपैकी तळता येते. आता आपण टाकूयात सांबर मसाला. आता टाकणार पाणी. गरम पाणी ठेवायचं आपल्याला बॉईल होईपर्यंत. जेव्हा ते उकळलं त्यानंतर त्याचे गोळे बनवून छानपैकी उकडायला टाकायचे. तरी सक्सेसफुली 2-3 तास घातल्यानंतर फायनली आपली डाळ बाटी तयार झाली आहे. याच्यामध्ये तुम्ही तूप टाकून मस्तपैकी एन्जॉय करू शकता. थँक्यू.